गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, लास्ट लेक्चरमध्ये आपण ग्राफची डेफिनेशन पाहिली होती, त्यानंतर टाइप्स ऑफ ग्राफ्स पाहिले होते आणि त्यांच्या डेफिनेशन्स पाहिल्या होत्या. तर आता या लेक्चरमध्ये आपण त्यापुढचा पॉईंट पाहणार आहे. पहा, काही नोट्स आणि काही ग्राफ्स दिलेले आहेत. तर नोट फर्स्ट आहे पहा, kn हॅज n इंटू n-1/2 एजेस. kn म्हणजे कोणता ग्राफ? तर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला नोटमध्ये राईट डाऊन करून दिलं आहे. kn हा कोणता ग्राफ आहे? तर कंप्लीट ग्राफ आहे. सो kn हॅज किती नंबर ऑफ एजेस असतात? n इंटू n-1/2 नंबर ऑफ एजेस दिले आहे. जर तुम्हाला एक्झाम्पल विचारलं, पहा खाली एक्झाम्पल दिलं आहे, फाइंड द नंबर ऑफ एजेस ऑफ K5. K5च्या तुम्हाला जर नंबर ऑफ एजेस फाइंड आउट करायला सांगितलं तर किती नंबर ऑफ एजेस येतील? पहा, knच्या n इंटू n-1/2 असतात. तर K5च्या फाइंड आउट करण्यासाठी इथे nची व्हॅल्यू किती असेल? 5 असेल. देअरफॉर द नंबर ऑफ एजेस इज इक्वल टू n इंटू n-1/2. हिअर n इज इक्वल टू 5. nची व्हॅल्यू तुम्ही काय करणार आहेत? तर 5 सबस्टिट्यूट करणार आहेत आणि सॉल्व केल्यानंतर टोटल नंबर ऑफ एजेस किती येतील? तुमच्या 10 येतील. तर पहा, यावर तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. डायरेक्टली K5, K10, K15 कशाच्याही नंबर ऑफ एजेस तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितल्या जाऊ शकतात. ठीक आहे. सो हे झालं एक्झाम्पल. नेक्स्ट आहे रिमार्क. काय रिमार्क दिलाय पहा, व्यवस्थित वाचा. द सम ऑफ द डिग्रीज ऑफ ऑल द व्हर्टायसेस इन G इज दी ट्वाइस द नंबर ऑफ एजेस इन G. दॅट इज समेशन d of vi इज इक्वल टू 2 टाइम्स e. e म्हणजे काय असणार आहे तुमचे? तर नंबर ऑफ एजेस असणार आहेत आणि d of vi दॅट इज द डिग्री ऑफ एव्हरी व्हर्टायसिस, त्याचं समेशन किती असणार आहे? 2 टाइम्स e. e म्हणजे नंबर ऑफ एजेस, म्हणजेच काय? सम ऑफ द डिग्रीज ऑफ ऑल व्हर्टायसेस दॅट इज d of v1 प्लस d of v2 अप टू सो ऑन d of vn इज इक्वल टू 2 टाइम्स नंबर ऑफ एजेस असणार आहेत. पहा, व्यवस्थित रिमार्क वाचायचे आहे तुम्हाला. MCQमध्ये हा रिमार्क विचारला जाऊ शकतो. पहा, आता तुम्हाला दोन अजून ग्राफ्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे अनडायरेक्टेड ग्राफ आणि सेकंड आहे डायरेक्टेड ग्राफ. तर दोन्हींच्या डेफिनेशन्स आपण सेपरेटली पाहणार आहे. पहा, अनडायरेक्टेड ग्राफ कशाला म्हणायचं आहे? तर त्याची डेफिनेशन आहे, अ ग्राफ कन्सिस्ट ऑफ ॲन ऑब्जेक्ट VE अँड एजेस E डज नॉट हॅव एनी डायरेक्शन. म्हणजेच काय? तुम्हाला कोणताही ग्राफ गिवनमध्ये दिलेला असेल तर त्या ग्राफमध्ये त्याची डायरेक्शन दिलेली नसणार आहे. डायरेक्शन मीन्स काय? तो ग्राफ V1 कडून V2 कडे जातोय की V2 कडून V1 कडे जातोय, किती नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत. जर सपोज तुमच्या गिव्हन ग्राफमध्ये 4 नंबर ऑफ व्हर्टायसेस असतील तर V1 कडून V2 कडे डायरेक्शन आहे का? V2 कडून V3 कडे डायरेक्शन आहे का? कोणत्याही दोन व्हर्टायसेसमध्ये डायरेक्शन दिलेले आहे की नाही ते चेक करायचे. जर डायरेक्शन असेल तर तो ग्राफ डायरेक्टेड असणार आहे आणि जर डायरेक्शन नसेल तर तो ग्राफ अनडायरेक्टेड ग्राफ असणार आहे. पहा, तर अनडायरेक्टेड ग्राफची डेफिनेशन काय? अ ग्राफ कन्सिस्ट ऑफ ॲन ऑब्जेक्ट अँड एजेस डज नॉट हॅव एनी डायरेक्शन. म्हणजे त्यामध्ये कोणतीही डायरेक्शन दिलेली नसणार आहे. पहा, आता सेकंड डेफिनेशन आहे डायरेक्टेड ग्राफ. तर डायरेक्टेड ग्राफची डेफिनेशन काय आहे? पहा, अ ग्राफ कन्सिस्ट ऑफ ॲन ऑब्जेक्ट VE and edge E have a direction that from which vertex to which another vertex, that is which vertex it is started and which vertex its end. म्हणजे कुठून तो व्हर्टेक्स स्टार्ट होणार आहे आणि कुठे एंड होणार आहे, ती जी डायरेक्शन दिलेली असेल त्या ग्राफला काय म्हणणार आहे तुम्ही? डायरेक्टेड ग्राफ म्हणणार आहे. पहा, एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दोन ग्राफ्स दिलेत. फर्स्ट ग्राफ हा काय आहे? ओन्ली 2 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत आणि तो V1 कडून V2 कडे जातोय. आणि सेकंड ग्राफमध्ये पहा, V1, V2, V3, V4 असे 4 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत आणि प्रत्येकाच्या डायरेक्शन्स दिलेल्या आहेत. पहा, आता या ग्राफवरून तुम्हाला इन डिग्री आणि आउट डिग्री असं फाइंड आउट करायला येऊ शकतं. पहा एक्झाम्पलमध्ये. सो आता इन डिग्री कशी फाइंड आउट करायची आणि आउट डिग्री कशी फाइंड आउट करायची तर मी सेपरेटली सांगते. फर्स्टली इन डिग्रीचं सांगते. जर प्रत्येक व्हर्टेक्सची इन डिग्री फाइंड आउट करायची असेल तर कशी फाइंड आउट करणार आहेत? तर त्या व्हर्टेक्सवर किती नंबर ऑफ एजेस येत आहेत ती त्याची झाली इन डिग्री. आणि आउट डिग्री म्हणजे काय? त्या व्हर्टेक्सपासून किती नंबर ऑफ एजेस बाहेर जात आहेत
ती झाली त्याची आउट डिग्री. पहा आता इन डिग्री ऑफ V1 म्हणजे V1वर किती नंबर ऑफ एजेस येत आहेत, तर 2 नंबर ऑफ एजेस येत आहेत. पहा 2 ॲरोज V1 कडे आहेत. सो इन डिग्री ऑफ V1 इज 2. सेकंड इन डिग्री ऑफ V2 कडे किती नंबर ऑफ एजेस येत आहेत, तर 2 ॲरोज आहेत V2 कडे, दॅट इज इन डिग्री ऑफ V2 इज 2. सिमिलरली इन डिग्री ऑफ V3 इज 2 कारण V3 कडे 2 नंबर ऑफ ॲरोज येत आहेत, 2 नंबर ऑफ एजेस येत आहेत. सिमिलरली इन डिग्री ऑफ V4 किती येईल, तर ओनली 1 येईल कारण एकच ॲरो V4 कडे दाखवला आहे. सेकंड आता कसं फाइंड आउट करणार आहे आउट डिग्री प्रत्येक व्हर्टेक्सची, तर त्या व्हर्टेक्सपासून किती नंबर ऑफ एजेस बाहेर जात आहेत. तर V1 पासून किती नंबर ऑफ एजेस बाहेर जात आहेत, तर ओनली 1. V1 टू V2 हे एकच एज आहे जी V1 पासून बाहेर जाते आहे, दॅट इज आउट डिग्री ऑफ V1 इज 1. सिमिलरली आउट डिग्री ऑफ V2 किती येणार आहे, तर आउट डिग्री ऑफ V2 इज 1 कारण V2 कडून एकच एज बाहेर जाते. त्यानंतर आउट डिग्री ऑफ V3 किती येईल, तर आउट डिग्री ऑफ V3 इज 1 कारण V3 पासून एकच एज काय होतीये बाहेर जाते. सिमिलरली आउट डिग्री ऑफ V4 किती येईल, तर आउट डिग्री ऑफ V4 3 येतील कारण V4 कडून किती नंबर ऑफ एजेस बाहेर जात आहेत. पहा V4 टू V1 2 नंबर ऑफ एजेस बाहेर जात आहेत आणि V4 कडून V3 कडे एक एज बाहेर जाते, दॅट इज 3 नंबर ऑफ एजेस. या 3 एजेस काय होत आहेत, तर डिग्री V4 पासून बाहेर जात आहेत. ही झाली त्याची इन डिग्री आणि आउट डिग्री. पहा व्यवस्थित रीड करा डायग्राम आणि त्यानंतर इन डिग्री आणि आउट डिग्री व्यवस्थित लिहा. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे तुम्हाला, फाइंड इन डिग्री अँड आउट डिग्री ऑफ द गिव्हन ग्राफ. तुम्हाला ग्राफ दिला आहे. पहा ग्राफ व्यवस्थित ऑब्झर्व करा. ग्राफमध्ये पहा तुम्हाला सेल्फ लूप दिसतोय, पॅरलल एज दिसत आहेत आणि ॲरोज पण दाखवलेले आहेत. म्हणजे हा ग्राफ कोणता झाला, तर डायरेक्टेड ग्राफ झाला. आता या ग्राफच्या तुम्हाला इन डिग्रीज आणि आउट डिग्रीज प्रत्येक व्हर्टेक्सच्या फाइंड आउट करायच्यात. किती नंबर ऑफ व्हर्टेक्स आहेत यामध्ये, तर 4 नंबर ऑफ व्हर्टेक्स आहेत. पहा A, B, C अँड D. आणि किती नंबर ऑफ एजेस आहेत, तर 7 नंबर ऑफ एजेस आहेत. पहा आता आपण प्रत्येक व्हर्टेक्सची इन डिग्री आणि आउट डिग्री फाइंड आउट करणार आहे. तर इन डिग्री ऑफ A, आता A वर पहा किती इन डिग्री म्हणजे किती नंबर ऑफ एजेस त्यामध्ये येत आहेत. A कडे किती नंबर ऑफ ॲरोज आहेत, तर 2 नंबर ऑफ ॲरोज आहेत, दॅट इज इन डिग्री ऑफ A इज 2. इन डिग्री ऑफ B किती आहे, तर B कडे किती नंबर ऑफ ॲरोज येत आहेत, किती नंबर ऑफ एजेस येत आहेत, तर 2 येत आहेत. सिमिलरली इन डिग्री ऑफ C किती येईल, तर 2 येईल. अँड इन डिग्री ऑफ D इज 1 कारण D कडे ओनली 1 नंबर ऑफ एज येते. नेक्स्ट आउट डिग्री फाइंड आउट करायची आहे. आउट डिग्री ऑफ A, आता A ची आउट डिग्री पहा लूप असताना त्यामध्ये इन डिग्री पण फाइंड आउट होती आणि आउट डिग्री पण फाइंड आउट होती. सो आउट डिग्री ऑफ A किती येणार आहे, तर A कडून 2 एजेस बाहेर जात आहेत, एक तर E5 बाहेर जाते आणि E1 एक बाहेर जाते. सो आउट डिग्री ऑफ A इज 2. सिमिलरली आउट डिग्री ऑफ B कडून किती नंबर ऑफ एजेस बाहेर जात आहेत, तर E6 अँड E2 2 नंबर ऑफ एजेस बाहेर जात आहेत. सो आउट डिग्री ऑफ B इज 2. सिमिलरली आउट डिग्री ऑफ C इज 1 अँड आउट डिग्री ऑफ D इज 2. हे आपण काय फाइंड आउट केलं आहे, तर या गिव्हन ग्राफची इन डिग्री आणि आउट डिग्री फाइंड आउट केली आहे. पहा तुम्ही व्यवस्थित नोट्स राईट डाऊन करून घ्या कारण एक्झामसाठी तुम्हाला हे खूप युजफुल राहणार आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहे. पहा तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे टाइप्स ऑफ डायरेक्टेड ग्राफ. त्यालाच ऑदर नेम आहे. पहा डायग्राफ. तुम्हाला एक्झाममध्ये डायग्राफ असंही नाव दिलं जाऊ शकतं किंवा डायरेक्टेड ग्राफ असंही नाव दिलं जाऊ शकतं. दोन्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. तर टाइप्स ऑफ डायरेक्टेड ग्राफ और डायग्राफ आता आपण 1 बाय 1 पाहणार आहेत. तर फर्स्ट टाइप आहे पहा सिंपल डायग्राफ. तर सिंपल डायग्राफ कशाला म्हणणार आहे तुम्ही, अ डायग्राफ दॅट हॅव नो सेल्फ लूप अँड नो पॅरलल एजेस. ज्यामध्ये सेल्फ लूप पण नसणार आहे आणि पॅरलल एजेस पण नसणार आहे त्या डायग्राफला काय म्हणणार आहे तुम्ही, सिंपल डायग्राफ. आता डायग्राफ आहे म्हणजे किंवा डायरेक्टेड ग्राफ आहे म्हणजे यामध्ये ॲरोज असणारच आहेत. ए कडून बी कडे जातोय. पहा तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिसत असेल ए कडून बी कडे जातोय, बी कडून सी कडे, सी टू डी नाही डी टू सी अँड डी टू ए असे
ॲरोज दिलेले आहेत, म्हणजे हा एजेस कुठपासून कुठपर्यंत जात आहेत हे तुम्हाला गिव्हनमध्ये दिलेलं आहे. म्हणजे हा डायरेक्टेड ग्राफ आहे. आणि सिम्पल डायग्राफ म्हणजेच काय की हा ग्राफ नो सेल्फ लूप आणि नो पॅरलल एजेस, यामध्ये सेल्फ लूप पण नसणार आहे आणि पॅरलल एजेस पण नसणार आहे. त्यामुळे या ग्राफला काय म्हणणार आहेत तर सिम्पल डायग्राफ. एक्झाम्पल तुम्हाला गिव्हनमध्ये दिलेलं आहे. सेकंड टाईप आहे पहा डायरेक्टेड ग्राफचा सिमेट्रिक डायग्राफ. तर सिमेट्रिक डायग्राफ कशाला म्हणायचं आहे? डायग्राफ इन विच फॉर एव्हरी एज ए बी दिस ऑल्सो अँड एज बी ए. दॅट इज जर तुमचे 2 नंबर ऑफ व्हर्टायसेस असतील V1 आणि V2, कोणतेही घ्या तुम्ही, ABCD हे घेऊ शकता, V1 V2 V3 V4 हे घेऊ शकता, कोणतेही व्हर्टायसेस घेऊ शकता. जर तुम्ही 2 व्हर्टायसेस कन्सिडर केले AB, तर AB मध्ये एज असेल तर BA मध्ये पण एज एक्झिस्ट झालीच पाहिजे. असे जर कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल त्या ग्राफमध्ये तर तो कोणता ग्राफ असणार आहे तर सिमेट्रिक डायग्राफ असणार आहे. पहा एक्झाम्पल दिलंय, व्यवस्थित ऑब्झर्व करा. एक्झाम्पल किती नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत सिमेट्रिक डायग्राफमध्ये? एक्झाम्पल दिले पहा 4 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत ABCD. आता प्रत्येकाच्या डायरेक्शन चेक करा. पहा A टू B कडे एक एज येते, बी कडून ए कडे एज जातीये. सिमिलरली B टू C, C टू B, सिमिलरली C टू D, D टू C अशा एजेस आहेत. अँड नेक्स्ट A टू D, D टू A ह्या एजेस आहेत. म्हणजेच हा गिव्हन ग्राफ कोणता झाला तर सिमेट्रिक डायग्राफ. का? कारण त्यामध्ये 2 व्हर्टायसेसमध्ये एजेस काय होत आहेत इन्क्ल्यूड होत आहेत. A टू B कडे जाते, B टू A कडे जाते, सिमिलरली अदर व्हर्टायसेसच्या. सो कोणते 2 डायग्राफ्स पाहिले? सिम्पल डायग्राफ अँड सिमेट्रिक डायग्राफ. ह्या दोन्हींच्या डेफिनेशन्स लक्षात ठेवायच्यात, राईट डाऊन करून घ्यायच्यात नोटबुकमध्ये. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट टाईप ऑफ डायग्राफ पाहणार आहे. पहा तुमचा नेक्स्ट टाईप आहे डायग्राफचा थर्ड टाईप असिमेट्रिक डायग्राफ, और त्याला अदर नेम आहे अँटी सिमेट्रिक डायग्राफ. तर त्याची डेफिनेशन काय सांगते पहा, अ डायग्राफ दॅट हॅव ॲट मोस्ट 1 डायरेक्टेड एजेस बिटवीन अ पेअर ऑफ व्हर्टायसेस बट आर अलाउड टू हॅव अ सेल्फ लूप इज कॉल्ड अ असिमेट्रिक डायग्राफ. काय सांगितलंय की ज्या डायग्राफमध्ये ॲटमोस्ट 1 डायरेक्टेड एज असणार आहे. कशामध्ये तर अ पेअर ऑफ व्हर्टायसेसमध्ये. तर पेअर ऑफ व्हर्टायसेसमध्ये ॲटलिस्ट ॲटमोस्ट 1 म्हणजे कमीत कमी किती नंबर ऑफ एज पाहिजे? 1 नंबर ऑफ एज पाहिजे. किंवा लूप असेल तर त्या डायग्राफला तुम्ही काय म्हणणार आहेत तर असिमेट्रिक डायग्राफ म्हणणार आहे. पहा एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे, त्यामध्ये लूप पण दिसते तुम्हाला आणि डायरेक्टेड एजेस पण दिसत आहेत. किती नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत तर 4 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहे आणि एक लूप आहे. हे झालं एक्झाम्पल असिमेट्रिक डायग्राफचं. आणि असिमेट्रिक डायग्राफलाच अदर नेम काय आहे तर अँटी सिमेट्रिक डायग्राफ. लक्षात ठेवा. पहा डायरेक्टेड ग्राफला अदर नेम काय आहे डायग्राफ आहे, आणि असिमेट्रिक डायग्राफला अदर नेम काय आहे तर अँटी सिमेट्रिक डायग्राफ किंवा अँटीसिमेट्रिक डायरेक्टेड ग्राफ असंही म्हणता येईल याला. ठीक आहे. तर नेक्स्ट टाईप आहे डायग्राफचा कंप्लीट डायग्राफ. आता या कंप्लीट डायग्राफमध्ये तुमचे 2 टाईप्स पडत आहेत. पहा ते दोन्ही टाईप्स आपण सेपरेटली पाहणार आहेत. एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात, व्हॉट इज द टाईप्स ऑफ कंप्लीट डायग्राफ. तर कंप्लीट डायग्राफचे 2 टाईप्स पडत आहेत. पहा ते आपण 1 बाय 1 पाहणार आहोत. तर फर्स्ट टाईप आहे कंप्लीट सिमेट्रिक डायग्राफ. तर कशाला म्हणायचं कंप्लीट सिमेट्रिक डायग्राफ तर पहा डेफिनेशन दिली आहे, अ सिम्पल डायग्राफ इन विच देअर इज एक्झॅक्टली 1 एज डायरेक्टेड फ्रॉम एव्हरी व्हर्टेक्स टू एव्हरी अदर व्हर्टेक्स. काय सांगितलंय प्रत्येक व्हर्टेक्सकडून दुसऱ्या व्हर्टेक्सकडे एज गेलीच पाहिजे. एक्झॅक्टली काय सांगितलंय एक्झॅक्टली 1 एज डायरेक्टेड फ्रॉम एव्हरी व्हर्टेक्स टू एव्हरी अदर व्हर्टेक्स. आणि हा कंप्लीट सिमेट्रिक डायग्राफ आहे. म्हणजेच काय सिमेट्रिक डायग्राफची तुम्हाला डेफिनेशन माहीतच आहे. जर ए कडून बी कडे एज असेल तर बी कडून ए कडे असणारे, बी टू सी असेल तर सी टू बी असणारे, सिमिलरली सी टू डी असेल तर डी टू सी असणारे, डी टू ए असेल तर ए टू डी असणारे.
तर ह्या प्रत्येक कंडिशन्स पहा, एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, ह्या प्रत्येक कंडिशन यामध्ये सॅटिस्फाईड होत आहेत. सो ही डायग्रॅम किंवा जो गिव्हन ग्राफ दिलेला आहे पहा, कंप्लीट सिमेट्रिक डायग्राफ दिलेला आहे. तर कंप्लीट डायग्राफचे किती टाइप्स पडत आहेत? 2 टाइप्स पडत आहेत. फर्स्ट आहे कंप्लीट सिमेट्रिक डायग्राफ. आता आपण सेकंड डायग्राफ किंवा सेकंड टाइप ऑफ कंप्लीट डायग्राफ पाहणार आहे. नेक्स्ट टाइप ऑफ कंप्लीट डायग्राफ इज कंप्लीट असिमेट्रिक डायग्राफ. फर्स्ट कोणता आहे? कंप्लीट सिमेट्रिक डायग्राफ आहे. आता तुमचा सेकंड आहे पहा, कंप्लीट असिमेट्रिक डायग्राफ. डेफिनेशन काय सांगते? अन असिमेट्रिक डायग्राफ इन विच देअर इज एक्झॅक्टली वन एज बिटवीन द एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस. तर एक्झॅक्टली वन एज पाहिजे कशामध्ये? तर पेअर ऑफ व्हर्टायसेसमध्ये. तर एक्झाम्पल दिले पहा, ए बी सी. प्रत्येक पेअर ऑफ व्हर्टायसेसमध्ये काय एक्झॅक्टली वन एज आहे. ए बीकडे एक एज आहे, बी टू सी एक एज आहे, ए टू सी एक एज आहे. सो प्रत्येक पेअर ऑफ व्हर्टायसेसमध्ये एक एज एक्झिस्ट होते. तर गिव्हन एक्झाम्पल कशाचं झालं? कंप्लीट असिमेट्रिक डायग्राफचं. तुम्ही दोन्ही टाईपचे कंप्लीट डायग्राफ्स पाहिलेत पहा. कंप्लीट सिमेट्रिक डायग्राफ काय असतो आणि कंप्लीट असिमेट्रिक डायग्राफ काय असतो. कंप्लीट सिमेट्रिकमध्ये तो अगोदर सिमेट्रिक असला पाहिजे आणि नंतर कंप्लीट असला पाहिजे. आणि सेकंड कंप्लीट असिमेट्रिकमध्ये तो आधी असिमेट्रिक डायग्राफ पाहिजे आणि नंतर कंप्लीट असिमेट्रिक डायग्राफ पाहिजे. ठीक आहे. तर कंप्लीट डायग्राफचे आपण टाइप्स पाहिलेले आहेत पहा. 4 टाइप्स ऑफ डायग्राफ्स आपण पाहिलेले आहेत आणि प्रत्येकाचे एक्झाम्पल्स पण आपण पाहिलेले आहेत. आता नेक्स्ट मला क्वेश्चन दिला आहे पहा, राईट द सेल्फ लूप अँड पॅरलल एजेस ऑफ द गिव्हन ग्राफ. गिव्हन ग्राफ दिला आहे तुम्हाला आणि त्याचं सेल्फ लूप काय आहे आणि त्याचे पॅरलल एजेस कोणत्या येत आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. आता पहा, सेल्फ लूपची डेफिनेशन मी दिलेली आहे तुम्हाला लिहून फर्स्ट लेक्चरमध्ये आणि पॅरलल एजेसची पण डेफिनेशन तुम्हाला सांगितलेली आहे. तर या काय करायचे तुम्हाला? आता पॅरलल एजेस कोणत्या आहेत ते फाइंड आउट करायचे आणि सेल्फ लूप कोणता आहे ते फाइंड आउट करायचे. तर कसं फाइंड आउट करणार पॅरलल एजेस आणि सेल्फ लूप? सेल्फ लूप तर तुम्हाला माहीत आहे, ज्या व्हर्टेक्सपासून स्टार्ट होत आहे आणि जिथे एंड होतं आहे असं जर कुठे दिसत असेल तर तो तुमचा सेल्फ लूप असतो. तर गिव्हन डायग्राममध्ये पहा, फी4 व्हर्टेक्स ऑब्झर्व करा. फी4पासून एक एज निघते E7 नावाची आणि E7 पुन्हा फी4कडे जाते. दॅट इज सेल्फ लूप कोणता झाला तुमचा? E7 इज दी सेल्फ लूप. आता पॅरलल एजेस कोणत्या आहेत ते फाइंड आउट करायचं तुम्हाला. पॅरलल एजेसची तुम्हाला डेफिनेशन राईट डाऊन करून दिलेली आहे मी. काय? तर पॅरलल एजेस कशाला म्हणायचे? द 2 एजेस आर सेड टू बी अ पॅरलल एजेस इफ इट्स स्टार्टिंग अँड एंडिंग व्हर्टेक्स आर सेम. ज्याच्या स्टार्टिंग आणि एंडिंग व्हर्टेक्स सेम असणार आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहेत? तर पॅरलल एजेस म्हणणार आहेत. आता कोणत्या 2 एजेसच्या स्टार्टिंग अँड एंडिंग व्हर्टेक्स सेम दिसत आहेत पहा. ऑब्झर्व करा एज E4 अँड E5. E4 आणि E5च्या स्टार्टिंग अँड एंडिंग व्हर्टेक्स काय आहे? सेम आहे दोन्हीकडे पण. सो पॅरलल एज कोणती झाली? E4 आणि E5 ही पॅरलल एज झाली. नेक्स्ट पहा, E2 अँड E6 ही एज ऑब्झर्व करा. दोन्हींची स्टार्टिंग अँड एंडिंग व्हर्टेक्स काय आहेत? सेम आहेत. दोन्ही क्लोज होत आहेत पहा, P2कडे आणि P3कडे. सो E2 E6 ह्या काय झाल्या? पॅरलल एजेस झाल्या. अँड E4 अँड E5 ह्या काय झाल्या? पॅरलल एजेस झाल्या. जर हे समजलं नसेल तर अगोदर काय करा, डेफिनेशन व्यवस्थित रीड करा आणि नंतर सेल्फ लूप आणि पॅरलल एजेस काय आहेत ते फाइंड आउट करा पहा. प्रत्येकाची डेफिनेशन मी तुम्हाला राईट डाऊन करून दिलेलीच आहे. ठीक आहे. सो आता नेक्स्ट पॉईंट पाहणार आहे आपण, आयसोमॉर्फिझम ऑफ द 2 ग्राफ्स. तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे पहा, आयसोमॉर्फिझम ऑफ 2 ग्राफ्स. आता या आयसोमॉर्फिक 2 ग्राफ्सला आयसोमॉर्फिक ग्राफ तुम्ही कधी म्हणणार आहेत? तर त्याची डेफिनेशन दिली आहे पहा. द 2 ग्राफ्स आर आयसोमॉर्फिक इफ इट सॅटिस्फाईज द फॉलोविंग कंडिशन्स. आता किती नंबर ऑफ कंडिशन्स दिल्या आहेत? तर 3 नंबर ऑफ कंडिशन्स दिल्या आहेत. फर्स्ट दिली आहे द सेम नंबर ऑफ व्हर्टायसेस. म्हणजेच काय? त्या दोन्ही ग्राफमध्ये नंबर ऑफ व्हर्टायसेसची जे नंबर्स आहेत ते काय पाहिजेत? सेम पाहिजेत. सेकंड नंबर काय दिला आहे? द सेम नंबर ऑफ एजेस. दोन्हींकडे पण नंबर ऑफ एजेस काय पाहिजेत? तर सेम पाहिजेत.
थर्ड काय दिलं आहे, अँड इक्वल नंबर ऑफ व्हर्टायसेस विथ अ गिव्हन डिग्री. म्हणजेच काय, जर तुम्हाला गिव्हनमध्ये 2 ग्राफ दिलेले असतील तर ग्राफ 1मध्ये डिग्री 1 असलेले व्हर्टेक्स 2 असतील तर ग्राफ 2मध्ये पण डिग्री 1 असलेले व्हर्टेक्स 2च पाहिजेत. सिमिलरली ऑदर व्हर्टेक्ससाठी असणारे. तर काय कंडिशन्स आहेत पहा, ह्या 3 कंडिशन्स आहेत. सेम नंबर ऑफ व्हर्टायसेस, सेम नंबर ऑफ एजेस अँड इक्वल नंबर ऑफ व्हर्टायसेस विथ द गिव्हन डिग्री. जेव्हा ह्या 3 कंडिशन्स त्या दोन्ही ग्राफमध्ये सॅटिस्फाईड होणार आहेत तेव्हा त्या 2 ग्राफला काय म्हणणार आहेत, आयसोमॉर्फिझम ऑफ 2 ग्राफ्स ऑर आयसोमॉर्फिक ऑफ दी 2 ग्राफ्स. आता आपण याचं एक्झाम्पल पाहू तेव्हा तुम्हाला 2 ग्राफ्सचं आयसोमॉर्फिझम लक्षात येईल. पहा, आता आपण आयसोमॉर्फिकचं एक्झाम्पल पाहणार आहे. गिव्हनमध्ये तुम्हाला 2 ग्राफ्स दिलेले आहेत, ग्राफ 1 आणि ग्राफ 2. तर तुम्हाला काय चेक करायचं आहे, हे 2 ग्राफ्स आयसोमॉर्फिक आहेत की नाही ते चेक करायचं आहे. तर कसं चेक करणार आहेत, त्यासाठी तुम्हाला गिव्हन 3 कंडिशन्स दिलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या 3 कंडिशन्स आहेत पहा. फर्स्ट कंडिशन दिलेली आहे तर सेम नंबर ऑफ व्हर्टायसेस, दोन्ही ग्राफमध्ये नंबर ऑफ व्हर्टायसेस कसे पाहिजेत, सेम पाहिजे. सेकंड कंडिशन काय दिलेली आहे तर सेम नंबर ऑफ एजेस, म्हणजेच काय, दोन्ही ग्राफमध्ये सेम नंबर ऑफ एजेस तुम्हाला प्रेझेंट पाहिजेत. आणि थर्ड कंडिशन काय दिली आहे तर डिग्री ऑफ इच व्हर्टायसेस किंवा करस्पॉन्डिंग डिग्रीज कशा पाहिजेत, सेम पाहिजेत. पहा, आता 1 बाय 1 कंडिशन आपण काय करणार आहे, चेक करणार आहे. तर ग्राफ 1मध्ये किती नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत, तर पहा चेक करा, ABCDE किती नंबर ऑफ व्हर्टायसेस दिसत आहे तुम्हाला ग्राफ 1मध्ये, तर 5 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत. ग्राफ सेकंडमध्ये किती नंबर ऑफ व्हर्टायसेस आहे तर V1, V2, V3, V4 अँड V5, 5 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत. तर ग्राफ 1 आणि ग्राफ 2 बोथ द ग्राफ हॅव द सेम नंबर ऑफ व्हर्टायसेस. Therefore, the number of vertices in graph 1 is 5 and the number of vertices in graph 2 is 5, which has same number of vertices. Second condition काय सांगते पहा, both the graph have same number of edges. तर ग्राफ 1 मध्ये किती नंबर ऑफ एजेस आहेत तर चेक करा, E1, E2, E3, E4, E5, E6, 6 नंबर ऑफ एजेस आहेत. आणि ग्राफ 2 मध्ये E1, E2, E3, E4, E5 अँड E6, ग्राफ सेकंडमध्ये पण 6 नंबर ऑफ एजेस आहेत. त्यामुळे बोथ ग्राफमध्ये नंबर ऑफ एजेसची संख्या किती आहे, सेम आहे. त्यामुळे द नंबर ऑफ एजेस इन ग्राफ 1 इज 6 अँड द नंबर ऑफ एजेस इन ग्राफ 2 इज ऑल्सो 6. सेकंड कंडिशन सॅटिस्फाईड होती आहे. आता आपण काय करायचं आहे, थर्ड कंडिशन सॅटिस्फाईड करायची आहे. तर कशी थर्ड कंडिशन सॅटिस्फाईड करणार आहे पहा. आता प्रत्येक व्हर्टेक्स ग्राफ 1मध्ये 1 डिग्री व्हर्टेक्स किती आहे, 2 डिग्री व्हर्टेक्स किती आहे, 3 डिग्री व्हर्टेक्स किती आहे. आणि सिमिलरली ग्राफ 2चे डिग्री ऑफ व्हर्टेक्सेस चेक करायचे. जर ते दोन्ही सेम असतील तर गिव्हन ग्राफ काय असणार आहे आपला, आयसोमॉर्फिक असणार आहे. पहा, आता ग्राफ 1मध्ये 1 डिग्री व्हर्टेक्स म्हणजे ज्याची डिग्री 1 आहे. आता डिग्री ऑफ व्हर्टेक्स तुम्हाला माहीतच झालं असेल कशाला म्हणतो आपण, प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री कशी फाइंड आउट करतो, तर त्या व्हर्टेक्सवर किती नंबर ऑफ एजेस इन्सिडंट होत आहेत ती त्याची काय असणार आहे, डिग्री असणार आहे. तर 1 डिग्री व्हर्टेक्स, किती 1 डिग्री व्हर्टेक्स आहे ग्राफ 1मध्ये, ओनली 1 आहे. तो कोणता आहे तर E, कारण Eवर एकच एज काय होतीये, इन्सिडेंट होतीये. सिमिलरली ग्राफ 2मध्ये पहा, चेक करा 1 डिग्री व्हर्टेक्स कोणता आहे तर V5 हा एकच व्हर्टेक्स आहे की ज्याच्यावर एक एज काय होतीये, इन्सिडेंट होतीये. सो 1 डिग्री व्हर्टेक्स ग्राफ 1मध्ये पण 1 आहे आणि ग्राफ 2मध्ये पण 1 आहे. सिमिलरली आता 2 डिग्री व्हर्टेक्स चेक करा. ग्राफ 1मध्ये ज्या व्हर्टेक्सची डिग्री 2 आहे तो कोणता व्हर्टेक्स आहे पहा, तर B व्हर्टेक्स आहे. कारण Bवर 2 एजेस काय होत आहेत, इन्सिडंट होत आहेत, E1 अँड E2. सिमिलरली ग्राफ 2मध्ये चेक करा की ज्यावर 2 एजेस इन्सिडंट होत आहेत तर V2 हा एक व्हर्टेक्स आहे ज्यावर E5 आणि E6 ह्या 2 एजेस काय होत आहेत, इन्सिडंट होत आहेत. सो 2 डिग्री व्हर्टेक्स इन ग्राफ 1 इज 1 अँड 2 डिग्री व्हर्टेक्स इन ग्राफ 2 इज 1. देअरफॉर बोथ आर सेम. सिमिलरली काय चेक करणार आहे तुम्ही, 3 डिग्री व्हर्टेक्स म्हणजे काय की ज्या व्हर्टेक्सवर 3 एजेस इन्सिडंट होत आहेत असे व्हर्टेक्स चेक करायचे. तर 3 डिग्री व्हर्टेक्स ग्राफ 1मध्ये कोणते कोणते आहेत पहा, A एक आहे,
सी एक आहे आणि डी एक आहे. एवर 3 एजेस इन्सिडेंट होत आहेत त्यामुळे त्याची डिग्री 3 झाली. सिमिलरली सीची डिग्री 3 झाली आणि डीची डिग्री पण काय झाली 3 झाली. सो 3 डिग्री व्हर्टेक्स किती झाले 3 झाले. सिमिलरली ग्राफ 2 ऑब्झर्व करा. पहा ग्राफ 2 मध्ये 3 डिग्री व्हर्टेक्स कोणते कोणते आहेत तर V1 वर 3 एजेस इन्सिडेंट होत आहेत त्यामुळे त्याची डिग्री 3 झाली. V3 त्यावर 3 एजेस इन्सिडेंट होत आहेत त्यामुळे त्याची डिग्री किती झाली 3 झाली. अँड V4 वर 3 एजेस इन्सिडेंट होत आहेत. सो V4ची डिग्री पण किती झाली 3 झाली. सो किती नंबर ऑफ 3 डिग्री व्हर्टेक्स आहेत तर 3 व्हर्टेक्स आहेत. कोणते V1 आहे V3 आहे आणि V4 आहे. सो चेक करा. पहा 1 डिग्री व्हर्टेक्स 2 डिग्री व्हर्टेक्स आणि 3 डिग्री व्हर्टेक्स ग्राफ 1 मध्ये आणि ग्राफ 2 मध्ये दोन्हीकडे काय आहे सेम आहे. सो गिव्हन ग्राफ काय झाला तुमचा तर आयसोमॉर्फिक ग्राफ झाले. कोणते दोन ग्राफ 1 अँड ग्राफ 2 आर आयसोमॉर्फिक ग्राफ. पहा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं आहे तर गिवन डायरेक्टेड ग्राफ. फर्स्टली एक नोट पाहिली होती. पहा KNची की किती नंबर ऑफ एजेस असतात KNमध्ये तर n × n - 1/2 नंबर ऑफ एजेस असतात. त्यानंतर काय पाहिलं होतं रिमार्क पाहिला होता. त्यानंतर डायरेक्टेड ग्राफ अनडायरेक्टेड ग्राफची डेफिनेशन. डायरेक्टेड ग्राफचे टाईप्स किती टाईप्स आहेत तर 4 टाईप्स पाहिले होते. आणि त्यानंतर काय पाहिलं आहे आपण आयसोमॉर्फिझम ऑफ 2 ग्राफ्स. तर या प्रत्येक जे पॉईंट्स पाहिले ते व्यवस्थित नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काही अडचण आली असेल तर तुम्ही मला मेसेज करा. मी तुम्हाला परत एक्सप्लेन करून सांगेल. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहणार आहे. थँक्यू.